3:30च्या आजच्या भागामध्ये मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज आपण आलेलो आहोत आर्य क्रीडा मंडळ पालघर येथे आणि कुठली सोसायटी बरं ही? गुरु नानक अपार्टमेंट मधल्या रहिवाशांसोबत आपण खेळणार आहोत आपला आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे 3:30। चला तर या सोसायटी बद्दल जाणून घेऊयात इथल्या रहिवाशांकडून। कोण माहिती देईल मला? तुम्ही सांगताय या। 3:30च्या निमित्ताने तुम्ही गुरु नानक अपार्टमेंट मध्ये आल्याबद्दल तुमचं मी स्वागत करते। थँक्यू। तुमचं नाव? अर्चना चौधरी। चौधरी वहिनी, मला या सोसायटी बद्दल सांगा ना। मी या सोसायटीत हळदी कुंकू गणेशोत्सव होळी असे एकत्रितपणे साजरे करतो। बरं मला सांगा की सगळ्या महिला कार्यक्रम एकत्र साजरा करतात की पुरुष मंडळी पण असतात? नाही, पुरुष मंडळी पण असतात। हो, पण मग आज काय दम वगैरे दिलाय का यायचं नाही म्हणून? नाही अजिबात। बर मला सांगा कुठला आवडता उपक्रम आहे की ज्याची वाट तुम्ही सारखे बघत असता? गणपतीची खूप वाट बघत असताना, पण आता या कार्यक्रमामध्ये तुम्हाला वाट बघायला लागणार नाहीये कारण का गणेशोत्सव मध्ये जेवढी धमाल करतो ना आपण तेवढीच धमाल आपण आजच्या भागात करणार आहे। सगळेजण करणार आहेत ना धमाल? चला तर मग सुरुवात करूयात आपल्या आवडत्या कार्यक्रमाला ज्याचं नाव आहे 3:30। सुरुवातीला वाटूयात टोकन्स। टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत आणि आता नेहमीप्रमाणे आपल्याला पहिल्या राऊंड साठी 3 स्पर्धक निवडायचे आहेत आणि त्यासाठी माझी एक मैत्रीण माझ्याबरोबर आहे। आर्या नाही म्हणते मी, आर्या म्हणतोय। आर्या तू काय करतेस? शाळेत जातेस? मग आज काय शाळेला दांडी? दांडी। बर यातली 3 टोकन्स तुला काढून द्यायचे आहेत, पटकन काढून दे। डोळे मीट। 1 2। आर्याने मला 3 टोकन्स दिलेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 15। अभिनंदन। आणि दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 19। अभिनंदन या। आणि आपल्या तिसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 26। आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण आपला पहिला अंदाजे किती हा राऊंड खेळणार आहोत, पण त्याच्या अगोदर यांच्याशी गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? सुजाता किणी। किणी, तुम्ही काय करता? हाऊसवाईफ। बर घरी कोण कोण असतं? आणि सासू सासरे दीर जाऊ त्यांची 2 मुलं माझा 1 मुलगा आणि बस। मिस्टर? हा मिस्टर। बघा एवढं सगळं सांगताना मिस्टरांना विसरूनच गेला त्या। बर काय करतात ते? HDFC बँकेत आहेत। बँकेमध्ये आहेत। बर मग काय रोजचं काय शेड्यूल असतं त्यांचं? सकाळी फ्लाइंगला जातात, रात्री फ्लाइंगला येतात। सकाळी फ्लाइंगला जातात, आता म्हणल्या बँकेत आहेत, आता सांगतात फ्लाइंग करतात। आता बँकेतच आहेत ना, म्हणजे विमान उडवतात, अपडाऊन करतात असं। काय म्हणतात? थांबा जरा, मला काहीच कळत नाही हो, मी आपला नौखा आहे। पालघर ते बॉम्बे अपडाऊन करतात। हा म्हणजे त्याला तुम्ही काय म्हणता? फ्लाइंग। फ्लाइंग राणी गाडीचं नाव आहे, ट्रेन। अच्छा अच्छा अच्छा, ट्रेनचं नाव आहे, मला काहीच माहित नाही हो, मी नवीन आहे ना जरा मुंबईमध्ये, त्यामुळे मला माहित नाही। मग काय फ्लाइंगला जाताना डबा वगैरे देता बनवून? काय असतं डब्याला? चपाती भाजी, रोजचं वेगवेगळं असतं। रोजचं वेगवेगळं असतं, पहिल्यांदाच सांगून टाकलं। बटाट्याची भाजी नसते ना? असते। असते। कुठली भाजी आवडती त्यांची? त्यांना नॉनव्हेज आवडतं जास्त। काय आवडतं त्यांना नॉनव्हेज मध्ये? नॉनव्हेज सगळं आवडतं, चिकन सोडून सगळं आवडतं। बरं बघूयात बिर्याणी वगैरे येते ना बनवता? वा छान, म्हणजे आता ते जरा खुश होतील कारण का हा राऊंड जरासा बिर्याणीच्या संदर्भात आहे, त्याच्याकडे मी वळणार आहे, पण या राऊंड साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। नमस्कार। आपलं नाव? रुपाली प्रीतम घरत। मग घरात कोण कोण असतं? घरात सासू सासरे दीर जाऊ माझा छोटा मुलगा आणि बस एवढं। मिस्टर ह्या पण विसरल्या? पालघर मध्ये कसं काय विसरतात मला कळत नाही। काय कुठं विसरलात त्यांना आता? फ्लाइंग? नाही। मग नाही, कुठे काम करतात ते? त्यांचा बिझनेस आहे पेंटचा। बर म्हणजे रंगकाम? हा रंग। मग काय रागात येऊन कधी म्हणता का थोबड रंगवीन वगैरे? अजिबात नाही। गंमत करताय मी, नाहीतर त्यांना जाऊन सांगायला आणि माझे रंगवतील ते थोबड। असो, आता काय रंगवारंगवी इथे करायची नाहीये। तुम्हाला या राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा। नमस्कार। आपलं नाव? शब्बीर अल्लाबख्श मुच्छाले। शब्बीर भाई
अल्लाह बख्श मुच्छाले. मुच्छाले. मूछ म्हणजे काय मला कळलं नाही. जो मर्द असतो त्याला मूछ असते. करेक्ट. मला मिशा पण आहे आणि दाढी पण आहे, त्यामुळे नो प्रॉब्लेम. मग कसं काय शाळेत कधी अशा मिशा ठेवल्या होत्या, त्या काढल्या म्हणून मार खाल्ला? शाळेत मिशात नव्हत्या. नो. 10वीला वगैरे? 10वीला आल्या थोड्या थोड्या. मग काय काढल्या? नाही काढल्या. नाही काढल्या. बर, मग घरामध्ये काय ओरडतात मिशा काढलं? ओरडतात. कोण ओरडतं? बायको. बायको ओरडते. काय नाव त्यांचं? समीरा. बर, पण मग तुमच्यामध्ये पण नावं घेतात उखाणे वगैरे असं काही? नाही घेत. पण आता इथं घ्यावं लागेल. मला नाही नाही येत. कसं तरी अंदाज आपला एक काहीतरी? नाही जमणार. नाहीच जमणार. मग काय सर घरात काय म्हणतात त्यांना? सोनू, कधी सम्मो. सम्मो. मूड मध्ये असेल बघा मूड वाईज कसे बदलतात हे ते. पण आता मूड वाईज इथं बदलू नका. इथं तुम्हाला अचूक किंमत सांगायची या राऊंड मध्ये. आणि इथं तुमच्या सोनू मॅडम, सम्मो मॅडम येणार नाहीयेत सांगायला. तुम्हालाच एकट्याला खेळायचंय. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आता आपण जाणून घेऊयात आपल्या पहिल्या अंदाज किती या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला वस्तू देणार आहे. या वस्तूची तुम्हाला बाजारातील किंमत सांगायची. जर तुम्ही अचूक किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितली तर तुम्ही विजेते व्हाल आणि तुम्ही जाल जॅकपॉट राऊंडला. पण आता तुमच्या तिघांपैकी पहिल्यांदा बोली कोण लावणार हे कसं ठरवायचं? तर ज्याची पहिल्यांदा निवड झाली तो पहिल्यांदा बोली लावेल. याचाच अर्थ पहिल्यांदा बोली लावतील किणी वहिनी, त्याच्यानंतर घरत ताई आणि सर्वात शेवटी लावतील शब्बीर भाई. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे ऑटोमॅटिक कुकर विथ स्टीमर. या ऑटोमॅटिक कुकर विथ स्टीमरची क्षमता 1.8 लिटर आहे. या कुकर कम स्टीमर मध्ये कुकिंग पॅन, स्टीमर, ट्रायवेट, मेजरिंग कप व स्पॅच्युला आहे. या ऑटोमॅटिक कुकर कम स्टीमरची पहिल्यांदा किंमत लावतायत किणी वहिनी. हे घ्या 5 अंक. यातले फक्त 4 अंक तुम्हाला वापरायचे आहेत आणि याची किंमत ठरवायची. काय किंमत आहे? 3496. 3496. बरोबर वाटतेय? अंदाज. याच किमतीवर ठाम आहात? नक्की? किंमत बदलायची आहे? नाही. लिहून टाकायची ही किंमत. लिहूयात मग. घरात ताई आता तुम्ही किंमत लावा. नीट बघून घ्या. हा ऑटोमॅटिक कुकर कम स्टीमर आहे. याचं झाकण स्टेनलेस स्टीलचं आहे आणि शिवाय हा इलेक्ट्रिक आहे, त्यामुळे विजेवर चालतो. काय किंमत आहे? 2649. 2649. नक्की? अंदाज. अंदाजच. पाठीमागे काय अंदाज आहे? 1000, 4000, 2500. काय अंदाज आहे? 2649. किंमत बदलायची आहे? लिहून टाकायची मग डायरेक्ट. लिहून टाकू चला. शब्बीर भाई आता तुम्ही किंमत ठरवा. हे घ्या 5 अंक आहेत, त्यातले फक्त 4च अंक वापरायचे. काय किंमत आहे? 3299. ते हिंदी मराठी जरा मिक्स झालं. असू देत. म्हणजे काय? 3299 आहे. 99. 3299. 3299. जाऊ द्या. आता नावामध्ये जास्त खेळत बसू नका. मलाच कसं तरी व्हायला लागलं. असो मग काय करायचं? फिक्स करायची किंमत. लिहून टाकायची. लिहूयात मग. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या ऑटोमॅटिक कुकर कम स्टीमरची किंमत सांगितलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा किणी वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 3496 रुपये. त्यानंतर घरत ताईंनी सांगितलेली किंमत आहे 2649 रुपये. आणि सर्वात शेवटी शब्बीर भाईंनी सांगितलेली किंमत आहे 3299 रुपये. पाहूयात या स्टीमरची खरी किंमत किती येते. आणि याची खरी किंमत आहे 2499. याच्या जवळची किंमत सांगितली होती घरत ताईंनी, त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या. अभिनंदन घरत ताई, तुम्हाला मिळतोय हा ऑटोमॅटिक कुकर विथ स्टीमर. अभिनंदन. थँक्यू. किती आनंद झालाय. कुठला रंग आलाय चेहऱ्यावर आता? कुठला? गुलाबी रंग. काय वाटतं आता?
आनंद झाला खूप. खूप आनंद झालाय. आता मिस्टर खुश होणार. हो. हो, तुम्हाला जॅकपॉट राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. याच्यानंतर आपण वळणार आहोत सुपर मार्केट राऊंड कडे, पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न मी आपल्या 6 स्पर्धकांच्या व्यतिरिक्त जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी एक प्रश्न विचारणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी सांगायचं आहे. जो बरोबर उत्तर सांगेल त्याला मी देणार आहे भेटवस्तू. आणि आजचा प्रश्न खूप सोपा आहे, उत्तर फोडायचं नाहीये लगेच. प्रश्न असा आहे, एवढीशी टिटवी डोंगर पेटवी म्हणजे काय?